14 फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा दिवस, ज्या दिवशी संपूर्ण जग आपलं प्रेम साजरं करत होतं. आणि त्याच दिवशी उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यातील कैराना या परिसरामध्ये एका घराच्या बंद खोलीमध्ये एक विवाहित महिलेचा मृतदेह आढळला. सुरुवातीला हा प्रकार आत्महत्या असल्याचं सांगण्यात आलं, पण तपास जसा जसा पुढे गेला तसतसं समोर आलं एक असं काही भयानक सत्य, ज्यामुळे सगळ्यांच्याच अंगावरती अगदी काटा आला. ही कथा आहे विश्वास, नातेसंबंध आणि विकृत अशा मानसिकतेमुळे झालेल्या एका थरारक हत्येची. त्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून, कोणत्या जिल्ह्यामधून किंवा मग कोणत्या तालुक्यामधून पाहताय हे देखील कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यातील इस्सेपूर खुरगान या गावामध्ये मुस्कान नावाची एक तरुण विवाहित महिला राहत होती. आणि तिचा नवरा सलमान हा नोकरीसाठी म्हणून परदेशात गेलेला होता. आणि ती एकटीच तिचे सासरे अब्बास यांच्यासोबत घरामध्ये राहत होती. सुरुवातीला अब्बास हा मुस्कानशी अतिशय चांगला वागायचा. तो तिची काळजी घ्यायचा आणि तिच्यासोबत अगदी तिच्या वडिलांसारखा बोलायचा. आणि सोबतच तिचा विश्वास संपादन करण्याचा तो प्रयत्न करत होता. मुस्कानला देखील वाटत होतं की आपले सासरे आपली खूप जास्त काळजी घेत आहेत. मात्र त्यानंतर हळूहळू अब्बासचं वागणं हे बदलू लागलं. तो तिच्या हालचालींवरती आता बारीक लक्ष ठेवू लागला. ती कधी आणि कोणाशी बोलते, कुठे जाते, फोनवरती ती कोणाशी संपर्कामध्ये आहे, हे सगळं काही जाणून घेण्याचा आता अब्बास प्रयत्न करू लागला. तिचा विश्वास जिंकण्यासाठी अब्बासने एक वेगळाच मार्ग अवलंबला. तो तिच्याशी गप्पा मारताना तिला तिच्या भूतकाळाबद्दल आता विचारू लागला. आणि त्या दोघांच्या संभाषणातून त्याला कळालं की लग्ना अगोदर मुस्कानचा एक प्रियकर होता. आणि ही माहिती मिळाल्यानंतर अब्बासच्या मनामध्ये एक विकृत अशी योजना आकार घेऊ लागली. त्याने मुस्कानला आता मानसिकदृष्ट्या गोंधळात टाकायला सुरुवात केली. तुझा नवरा परदेशामध्ये आहे आणि तू इथं एकटीच आहे, अशा प्रकारच्या बोलण्याने तो आता तिच्यावरती एक वेगळ्याच प्रकारचा प्रभाव टाकू लागला. आणि इतकंच नाही, तर त्याने तिला तिच्या जुन्या प्रियकराला आपल्या घरी बोलवण्याची मोकळीक देखील दिली. आणि आपल्या सासऱ्याकडूनच अशी परवानगी आपल्याला मिळणं हे थोडंसं संशयास्पद होतं. पण मुस्कानला मात्र कदाचित त्यामागचा हेतू अजिबातच समजलेला नव्हता. अब्बास मात्र तिच्यावरती लक्ष ठेवून योग्य अशा क्षणाची वाट पाहत होता. आणि अखेर 14 फेब्रुवारीच्या रात्री मुस्कानचा जुना प्रियकर तिच्या घरी आला. आणि काही वेळानंतर तो घरून निघून देखील गेला. घरामध्ये एक प्रकारची शांतता होती. मात्र अब्बासने अगोदरच सगळी काही योजना आखलेली होती. त्याने काठीला एक तार बांधून खोलीचा दरवाजा बाहेरून उघडण्याची एक युक्ती केली. आणि तो खोलीमध्ये शिरला. मुस्कान तिच्या खोलीमध्ये एकटीच होती. आणि त्या क्षणी अब्बासने तिच्याकडे लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली. आणि त्यावेळी मुस्कानने तात्काळ त्याला विरोध केला. ती म्हणाली, तुम्ही माझे सासरे आहे. आणि असं म्हणतच तिने प्रतिकार केला. पण वासनेने आंधळा झालेला तो अब्बास इथे थांबला नाही. मुस्कानने जोरदार असा विरोध केल्यानंतर त्याने तिचा गळा दाबला. आणि त्यानंतर तिचा श्वास थांबेपर्यंत तो अजिबात थांबला नाही. आणि त्या रात्री प्रेमाच्या दिवशी एका निरपराध महिलेचा जीव घेतला गेला. आणि हत्या केल्यानंतर अब्बासने आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बंद खोलीमध्ये मुस्कानचा मृतदेह लोकांना आढळला. आणि त्यानंतर अब्बासने पोलिसांना सांगितलं की तिने आत्महत्या केलेली आहे. गावामध्ये सगळीकडे एकच खळबळ उडाली. पण घटनास्थळी पोहोचल्यानंतर कैराना पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद वाटू लागल्या. त्या खोलीची अवस्था, दरवाजाची रचना आणि मुस्कानच्या गळावरती असलेल्या खुणा, हे सगळं काही आत्महत्येच्या कथेशी अजिबातच जुळत नव्हतं. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. आणि पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट झालं होतं की मुस्कानचा मृत्यू हा आत्महत्या नाही, तर गळ्या दाबल्यामुळे झालेला होता. आता पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स तपासले गेले. तिच्या प्रियकराची चौकशी झाली. आणि घरच्यांची देखील विचारपूस झाली. संशयाची सुई आता हळूहळू अब्बासकडे वळू लागली होती. पोलिसांनी कडक चौकशी केल्यानंतर अखेर अब्बासने आपल्या सगळ्या काही गुन्ह्याची कबुली दिली. आणि एवढेच नाही, तर पुरावे लपवण्यासाठी त्याचाच मुलगा सलमान हा देखील याच्यामध्ये सहभागी असल्याचं समोर आलं. आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला देखील अटक केली. मित्रांनो, ही घटना केवळ एका महिलेची हत्या नव्हती,
तर ती होती आपल्या नात्यांमधील विश्वासघाताची एक वेगळ्याच लेवलची पराकाष्ठा. ज्या व्यक्तीला तिने आपल्या वडिलांसारखं मानलं होतं आणि त्याच्याकडूनच असा विश्वासघात होणं, हे आपल्या समाजासाठी खूप मोठं धक्कादायक असं उदाहरण आहे. आणि आज महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा आपल्या समाजाच्या समोर आलाय. अशा विकृत मानसिकतेविरुद्ध आवाज उठवणं आजच्या काळासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि व्हॅलेंटाईन डे, जो आपलं प्रेम आणि विश्वासाचं एक प्रतीक मानला जातो, आणि तोच दिवस मुस्कानसाठी तिच्या आयुष्यामधील शेवटचा दिवस ठरेल असं तिला कधीही वाटलेलं नसेल. विश्वासाने आपलं घर उभं राहतं, पण विकृती आणि वासनेमुळे ते उद्ध्वस्त देखील होऊ शकतं. याचंच हे जिवंत असं उदाहरण आहे. मित्रांनो, अशा घटनांमधून समाजाने धडा घेण्याची आज गरज आहे. आणि महिलांनी देखील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि सोबतच समाजाने देखील त्याला साथ देणं हे देखील आजच्या काळाची गरज आहे. चला तर मग या घटनेबद्दल नक्की चूक कोणाची होती, याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. आणि सोबतच अशाच थरारक आणि सत्यकथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब देखील करा.